नमस्कार भक्तांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. पितृदोष आणि त्यांचे निवारण. आपल्या घरात अचानक संकट येणे, धनहानी होणे, आरोग्य बिघडणे किंवा वंश परंपरा टिकून न राहणे या अनेक समस्या पितृदोषामुळे होऊ शकतात. काळजी करू नका. नवनाथ महाराजांच्या कृपेने पितृदोष सहज निवारण होऊ शकतो. चला पाहूया पितृदोष म्हणजे काय, त्यांची लक्षणे आणि निवारणाचे प्रभावी उपाय. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया. पितृदोष म्हणजे काय? पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचा राग येणे, हे नाराज होणे होते. आपले पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण यासारखे विधी न केले तर त्यांच्या अपूर्ण इच्छांमुळे याच्यामुळे आपल्या जीवनात संकट येतात. मुख्य लक्षणे: घरात सतत कलह, भांडण होणे, किती मेहनत केली तरी आर्थिक प्रगती न होणे, वारंवार अपघात किंवा आजार होणे, घरात वाईट येणे, काळे सावट जाणवणे, वंश न टिकणे, मूलबाळ न होणे किंवा टिकून न राहणे, घरातील देवी देवतांचे फोटो आपोआप पडणे, अचानक घरातील जनावर आजारी पडणे किंवा मृत्यू होणे. तर नवनाथ महाराजांचे उपाय: 1. स्मरण मंत्र जप. रोज सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा, ओम ह्रीम नवनाथाय नमः. पितृदोष शांतीसाठी अत्यंत प्रभावी आहे. पिंडदान आणि तर्पण करा. पितृदोष किंवा अमावस्येला पिंडदान करा, पूर्वजांना शांती मिळेल. 3. नवनाथ महाराजांचा अर्पण. गुरुवार किंवा सोमवार मंदिरात फूल, नारळ, दूध अर्पण करा. 4. नवनाथ कथा वाचन. नवनाथ भक्तिसार ग्रंथ रोज वाचा, घरातील पितृदोष कमी होतो. 5. संध्याकाळी दिवा लावा. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा. नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा. 6. गुप्त मंत्र जप. पहाटे 4-5 वाजता स्नान करून 108 वेळा ओम श्रीम नवनाथाय पितृदोष नाशनाय नमः पांढऱ्या रुद्राक्ष माळेचा वापर करा. तांदळावर पूर्वजांचे फोटो ठेवा. पितृपक्षातील खास साधना. स्वच्छ अंगणात कुशाचा आसन टाका. पितळ तांब्याच्या ताटात काळे तीळ, तांदूळ, तूप, पाणी मिसळा. मंत्र म्हणत पूर्वजांना अर्पण करा. ओम पितृभ्यः स्वाहा नमः. शेवटी स्मरण मंत्र म्हणत प्रार्थना करा. घरातील वास्तुशुद्धी. तुपाचा दिवा ईशान्य दिशेला लावा. उपवास आणि अन्नदान. सोमवार आणि गुरुवार उपवास ठेवा. प्रत्येक अमावस्येला ब्राह्मण आणि गरिबाला तूप, गूळ प्रसाद द्या. मनात द्या, पर्वतांच्या आत्म्यांना शांती मिळो. पितृदोष निवारण कथा. एका श्रीमंत शेतकऱ्याच्या घरात सतत अपघात, आजार, जनावरे मृत्यूला सामोरे जावे लागले. तो नवनाथ महाराजांच्या दर्शनाला गेला. महाराजांनी सांगितले, तुझ्या पूर्वजांच्या आत्म्यांना श्रद्धा नाही म्हणून संकट येत आहेत. शेतकऱ्याचे उपाय केला. अमावस्येला ब्राह्मणाला अन्नदान, मंत्र जप, तुपाचा दिवा. काही दिवसात घरातील संकटे दूर झाली, मुलं बरी झाली, शेतीत पीक वाढले. गुरुवारच्या दिवशी मंदिरात पांढऱ्या कपड्यात नारळ, गूळ, तांदूळ बांधा. नवनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करा. मंत्र जपा 27 वेळा. ओम श्री नवनाथाय नमः. अर्पण केलेला नारळ नदीत विसर्जित करा. घरातील पितरांचे राग शांत होतात. दैनंदिन नियम आणि जीवनशैली. रोज सकाळी जय नवनाथ 21 वेळा म्हणा. संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा. अमावस्येच्या दिवशी उपवास करा. गुरुवारी धूप लावा. पितरांना वाईट बोलू नका. घरातील ज्येष्ठांचा आदर करा. पितृदोष कितीही मोठा असो, नवनाथ महाराजांच्या साधना, नामस्मरण, हवन विधीमुळे तो सहज दूर होतो. पितरांना शांती मिळते. घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदते. दररोज नवनाथ महाराजांचे स्मरण करा, कथा वाचा, दान धर्म करा. जय नवनाथ महाराज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो आदेश.